नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. मला बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे प्रश्न असतात किंवा जे काही मध्ये मेसेजेस असतात किंवा कॉल्स असतात, त्यावरून असं लक्षात आलं आहे की विद्यार्थी मित्र संभ्रमात आहे की आता अभ्यास कंटिन्यू करायचा की गॅप द्यायची किंवा वॅकन्सी येईल की नाही येईल. ते ITIची वॅकन्सी असो, टेक्निशियन, विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक वगैरे, किंवा बेसवर जे AEच्या वॅकन्सी असतात MSCBमध्ये, तिन्ही कंपनीमध्ये, किंवा आणखी कुठे अदर दॅन MSCB वगैरे, म्हणजे महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि डिप्लोमा बेसवर जे AEच्या वॅकन्सी असतात. तर मित्रांनो, अजूनपर्यंत कुठलंही असं स्ट्रॉंग अपडेट नाही आहे की जेणेकरून तुम्ही वॅकन्सी येईल असं आपण गृहीत धरू शकतो. जसं आता रिसेंटली माझ्या लक्षात आलं आहे की 3rd लिस्ट लागलेली आहे महावितरणची, त्यामुळे विद्युत सहाय्यकची. त्यामुळे आता पुढे नवीन वॅकन्सीची शक्यता साधारण 1 ते 2 वर्षापर्यंत नाही आहे, हे मला असं पर्सनली वाटते. कारण की 3rd लिस्ट जर त्यांनी लावली नसती तर ते आणि प्लस बाकीचे काही वॅकन्सी असे 2 ते 2,500 पर्यंत वॅकन्सी ते काढू शकले असते. परंतु आता त्यांनी 3rd लिस्ट लावल्यामुळे आता पुढे वॅकन्सी विद्युत सहाय्यक महावितरणची येणे 2 वर्ष तरी शक्य नाही असं मला पर्सनली वाटते. बाकी काय ते पुढे बघू आपण. आणि राहिला प्रश्न उपकेंद्र सहाय्यकचा, तर उपकेंद्र सहाय्यकमध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही अपडेट किंवा काहीही हालचाल नाही. त्यामुळे उपकेंद्र सहाय्यकच्या भरोशावर राहू नका. कारण माझ्या ज्या लक्षात आलं आहे की बरेचसे विद्यार्थी हे क्लासेस जॉईन करतात, कुठेतरी काहीतरी एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये, अकॅडमीमध्ये एखादा कॉल करतात किंवा जाऊन बघतात की बा काय इन्क्वायरी, आपल्याला क्लासेस लावायचे, आपल्याला असं करायचं आहे, तसं करायचं आहे. आणि मग ते इन्स्टिट्यूटवाले किंवा ते अकॅडमीवाले बॅचेससाठी तुम्हाला कॉलअप करतात आणि मग तुम्ही ते बॅचेस जॉईन करता. तुम्ही AEसाठी प्रिपरेशन करत असाल किंवा डिप्लोमासाठी करत असाल, JEसाठी, किंवा टेक्निशियन, विद्युत सहाय्यकसाठी, उपकेंद्र सहाय्यकसाठी, तर थोडंफार अपडेट येऊ द्या. त्यानंतर कुठेतरी तुम्ही बॅच जॉईन करा. सध्या बॅच जॉईन करू नका. कारण सध्या जर तुम्ही बॅच जॉईन केले, सध्या तुम्ही कोर्सेस जॉईन केले, तर तुमचा फायदा होणार नाही, त्या अकॅडमीचा फायदा होईल, इन्स्टिट्यूटचा फायदा होईल. कारण वॅकन्सी यायला जर 2 वर्ष, 1.5 वर्ष वेळ झाला, तर हा जो अभ्यास असतो तुमचा, हा जो असतो, त्याच्यामध्ये इंटरप्शन येते, त्याच्यामध्ये गॅप पडते आणि परत तुम्हाला ऑनलाईन बॅचेस किंवा ऑफलाईन बॅचेस करावे लागतात. ठीक आहे. हे असं तुम्हाला कोणी सांगणार नाही. तुम्हाला सगळे कॉलअप करतील आणि म्हणतील वॅकन्सी कधी येऊ शकते, वॅकन्सी कधी येऊ शकते. आणि आता रिसेंटली मी बघितलेलं आहे, टेलिग्रामवर मी सुद्धा जो मेसेज टाकला आहे की 2019ची उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक भरती ही कंप्लीट झालेली आहे, असा एक मेसेज होता. असं एक त्यांनी एक नोटिफिकेशनसुद्धा दिलेलं होतं, आपण सुद्धा टाकलेलं आहे ते टेलिग्राम चॅनलवर आपल्या. तर त्यावरून असा काही जणांनी अंदाज काढला की आता 19ची भरती कंप्लीट झाली, आता नवीन भरती येईल. तर हे असं काही नाही. आपल्या मनाने कोणी काही टाकतं, फक्त बॅचेस जॉईन करण्यासाठी किंवा तुम्हाला क्लासेसमध्ये एंटर करण्यासाठी किंवा ॲडमिशन घेण्यासाठी वगैरे हे केल्या जाते. त्यामुळे याला बळी पडू नका. जेव्हा थोडेफार जरी अपडेट आले, थोडेफार एक हालचाली झाल्या, तेव्हा आपल्याला 6 महिन्याआधी, 4 महिन्याआधी कळून जाते की आता वॅकन्सी येईल. मग फ्रेशमध्ये बॅच जॉईन करा. आता जर तुम्ही कुठलीही बॅच जॉईन केली, ती ऑफलाईन असो, ऑनलाईन असो, बेस असो, विद्युत सहाय्यक बेस असो, किंवा IT इलेक्ट्रिशियनसाठी असो, वायरमॅनसाठी असो, तुमचा पैसा वेस्टेज जाणार आहे, 100% वेस्टेज जाणार आहे. तुम्ही आता बॅच जॉईन कराल, 2 वर्षांनी वॅकन्सी आली की परत तुम्हाला ते रिफ्रेश करावं लागेल, परत नवीन बॅच जॉईन करावं लागेल. जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर तुम्ही तसं करू शकता, 2-2, 3-3 बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. परंतु त्यामध्ये कुठलंही अपडेट सध्या नाही आहे वॅकन्सीबद्दल. मी तुम्हाला ऑलरेडी वरच्यावर अपडेट त्यासाठी देत असतो की तुम्ही ॲटलिस्ट तुम्ही सेल्फ स्टडी सुरू करा. जे नवीन पासआउट विद्यार्थी आहेत त्यांनी सुरुवात करा, कुठून तरी सुरुवात करा. पण तू डायरेक्टली बॅचेस जॉईन करू नका. बॅचेसवाले फक्त किंवा क्लासवाले फक्त त्यांचा फायदा बघत असतात, तुमचा फायदा ते बघत नाही. मी क्लिअरली सांगतो, माझीसुद्धा अकॅडमी आहे, माझीसुद्धा बॅचेस आहे, माझीसुद्धा ॲप आहे, ॲप्लिकेशन आहे आपलं इंजिनियर अमोल नावाने प्ले स्टोअरला, तुम्ही चेक करू शकता. परंतु तरी मी तुम्हाला का सांगतो आहे, कारण की तुम्ही आता बॅच जॉईन केली तर तुमचा काहीही फायदा होणार नाही. स्टेप बाय स्टेप करा. आधी सुरुवातीला तुमचं सेल्फ स्टडी सुरू ठेवा 1-2 महिने. जसं स्ट्रॉंग अपडेट येईल तसं आपण आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगू, त्यानंतर बॅचेस जॉईन करा. हे माझं ओपिनियन झालं, हे माझं मत झालं. बाकी तुम्हाला काय करायचं ते बघा, तुमचं डिसिजन तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. राहिला प्रश्न नवीन वॅकन्सीचा, तर नवीन वॅकन्सीमध्ये JEEचे थोडेफार चान्सेस आहे. कारण की त्यामध्ये कसं आहे की वॅकन्सी ह्या इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या नाही, आतापर्यंत फार कमी प्रमाणात आलेल्या आहे. ट्रान्सको सोडून जेनको आणि वितरणमध्ये चान्सेस आहे. आणि राहिला प्रश्न विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यकचा, तर विद्युत सहाय्यक तर सध्या 1-1.5 वर्ष तुम्हाला दिसणार, वॅकन्सी डोळ्यांनी बघायला दिसणार नाही. ट्रान्सकोमध्ये ते येणारच नाही. वितरणमध्ये चान्सेस होते, आता वितरणमध्ये सुद्धा चान्सेस कमी झाले आहे. उपकेंद्र सहाय्यकमध्ये काही असं अपडेट नाही आहे. आला तर मी तुम्हाला अपडेट देईलच, परंतु त्याचीसुद्धा शक्यता सध्या तरी कमी वाटते आहे. त्याच्यामुळे तुम्ही सोबत काहीतरी सुरू ठेवा, एखादा प्रायव्हेट जॉब किंवा एखादं बाकी अदर दॅन MSCB वगैरे सुरू ठेवा, अभ्यास वगैरे. आणि मग काही कुठे वॅकन्सी आली तर तसं त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे. तर हे माझं ओपिनियन झालं. बाकी तुम्हाला काय डिसिजन घ्यायचं ते घ्या. मला तसे प्रश्न असतात म्हणून मला तसं उत्तर तुम्हाला द्यावं लागतं.
आणि शेवटचा एक पॉईंटमध्ये महाजनको टेक्निशियन 3 त्यामध्ये कोर्ट केस असल्यामुळे त्याला आणखी थोडासा डिले होऊ शकतो. आणखी किती वेळ लागेल, 1-2 महिने लागेल की 6 महिने लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ते सुद्धा प्रश्न मला असतात. त्यामध्ये वेळ लागू शकतो. थोडंसं पेशन्स तुम्हाला त्यामध्ये ठेवावं लागेल. असं करतो की एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आणि काही त्या रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न करा, जेणेकरून मी त्यावर उत्तर देऊ शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे अपडेट्स आहे ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.